तर आजचा भाग आपण आता भरताचा जो भेटीचा आहे तो पाहणार आहोत. सर्व श्रोत्यांना आणि सगळ्या मोठ्या समीक्षकांना, आपल्या आयोजकांना, आदरणीय भोंग काकांना, बाबांना सगळ्यांना वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. यो मातृगर्भतो जात शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तोय पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्या राम श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमितार्कोय सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भोय श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तहृत्सुधामृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथियतिवस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृद्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवत् श्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीराम श्री समर्थ पंचक स्तोत्रम संपूर्णम. भजे व्रजेकमण्डनं भजे व्रजेकसुन्दरं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव राममद्वयं. जटाकलापशोभिनं समस्तपापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं. निजस्वरूप बोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं. सह प्रपञ्चकल्पितं यः नामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं. निष्प्रपञ्च निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं. भवाब्धिपोतरूपकं यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं. विराजमन् वाक्पदैः परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं. शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदेशिकं भजेह राममद्वयं. रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुष्पं सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्यः. विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षम्. इति श्री व्यासविरचितं रामाष्टकं संपूर्णं. खूप आनंद घेतोय आपण सगळेजण मनापासून. श्रीरामाचं चरित्र अर्थात श्री वाल्मिकींनी रचलेलं, परंतु आपल्या परमगुरू श्री समर्थांनी 14व्या वर्षापासून जे रामायण लिहिलं, आणि मी नेहमी सांगते की रोज ते वाचत असताना त्याच्यामध्ये जे त्यांनी भाव सगळे ओतलेले आहेत
भावानुसार, भावनेनुसार, मनाच्या सगळ्या प्रक्रियेनुसार मूळ वाल्मिकींच्या रामायणात जे पाठ आहेत त्यापेक्षा समर्थांनी लिहिलेल्यात आपल्याला काहीतरी वेगळं जाणवतं आणि म्हणून ते आपण त्याचा आस्वाद घेतो आहोत, ते समजून घेतो आहोत आणि ते समजून घ्यायला आपल्याला अधिक आनंद होतो आहे. खरं म्हणजे समर्थांची कृपा आपल्यावर आहे, वाल्मिकींची कृपा आपल्यावर आहे आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर आहे. तेव्हा या तिघांनाही प्रथम मी वंदन करते. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की चित्रकूटाचं दर्शन फक्त झालेलं आहे. दर्शनचा असा अर्थ पाहिलेला होता की तो चित्रकूट दिसायला लागलेला आहे आणि भरताला तो आनंद झाला की भरद्वाज ऋषींनी जे वर्णन केलेलं होतं तिथे आपण आता जवळजवळ पोहोचलेले आहोत. त्यामुळं चित्रकूटाशी नातं जुळल्यामुळं त्याचं गुणवर्णन हे प्रभू राम करू लागलेले होते. आणि आता जो आपण पाठ हे सर्ग पाहणार आहोत, दुसरा 102 नंबरचा जो सर्ग आहे तिथपासून आता एक वेगळीच, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जसं चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये फ्लॅशबॅक घेतला जातो, आपण आता श्रीराम तिथं पोहोचल्यानंतर इकडचं सगळं पाहिलं. अयोध्येमध्ये भरताला आणलं गेलं, भरताच्या सगळ्या शोकाचं किंवा सगळ्या भावनांचं प्रगटीकरण आपण खूप खूप दीर्घ ह्यानं पाहिलं. लक्ष्मणाचे विचार पाहिले, श्रीरामांचे पाहिले, सगळ्या मातांचे पाहिले. आता राम तिथे पोहोचल्यानंतर चित्रकूटाला पुन्हा आपल्याला काहीच तिकडचं समजलेलं नाही आहे. आणि आता खरं आपण अशा भावनेत होतो की अशा मनाच्या तयारीत होतो की आता फक्त भरत आपल्याला चित्रकूटावर भेटणार आहे आणि तशी आपल्या मनाची तयारी झाली. मलाही वाटत होतं कधी एकदा हा भरत भेटतोय, कधी एकदा भरत भेटतोय. पण वाल्मिकींनी काय किंवा समर्थांनी काय सगळ्यांच्या भावनांचा विचार केलेला आहे, सगळ्या परिस्थितीचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं आता या चित्रकूट पर्वतावर राम, लक्ष्मण, सीता जेव्हापासून राहायला लागलेले आहेत, आलेले आहेत, पोचलेले आहेत, तर मानवी मनाचे सूक्ष्म तरंग, सगळी वैज्ञानिक माहिती, वर्तमान काळातील परवलीचा शब्द म्हणजे पर्यावरणाचा किंवा पर्यावरणाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारा असा हा आता सर्ग आपल्याला अनुभवायचा आहे. आणि अतिशय सुंदर प्रभावी असा उद्बोधक आहे. तर त्याच्यातून आपल्याला काय मिळतं आहे, काय वेगळी मांडणी काय आहे ती पाहिजे. मी म्हटलं तसं हा राघव श्रीराम या चित्रकूट पर्वतावर राहायला लागलेला आहे, दीर्घकाळपर्यंत राहायला. आता हे भरत आणि हे आलेले आहेत म्हणजे काही खूप काळ लोटलेला नाही आहे, पण तरीसुद्धा जो मधला काळ गेला तो वनवासातल्या निवासाच्या दृष्टीनं बराच मोठा काळ होता. तुम्ही सगळेजण किंवा आपण गेलेले आहोत चित्रकूटावर. आजही सगळ्या प्रकारचे वानर, सगळ्या प्रकारचे हे भेटत असतात आणि ते सीतेचं जे निवासस्थान वगैरे जे त्यांचं जे चितारलेलं आहे ते आजसुद्धा आपल्याला खूप चांगलं बघण्यासारखं आहे की तिथं गेलो की आपण रामायणाच्या काळात राहिल्यासारखं आपल्याला वाटत असतं. पण ज्या वेळेला ते तिथे राहत होते त्यावेळेला त्या पर्वतावर वैदेहीच्या मनोरंजनासाठी हा राम सुंदर अशा पर्वताचं, तो पर्वत म्हणले पण आता आपल्याला तेवढा पर्वत जाणवत नाही. कारण का की आता सगळ्या सोयी झालेल्या आहेत, आपण वरपर्यंत पोहोचतो, कसे पोहोचतो, त्यामुळं काही फारसं चढावं वगैरे लागले नाही. पण सगळीकडे वर्णन हे चित्रकूट पर्वत म्हणून आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि राम त्या पर्वताचं वर्णन करून तिला खुलून सांगतोय असा हा वर्णनाचा भाग आहे. आणि तो झाल्यानंतर मग भरत तिथे पोहोचणार आहे. कारण आपण मागच्या वेळेला पाहिले भरद्वाजांनी त्याचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, त्याला एक रात्र तिथे ठेवून घेतलं. त्यांनी त्यांना सकाळी विचारलं की कुठे आहे आम्हाला मार्ग सांगा, त्याप्रमाणे त्यांनी मार्ग सांगितला. आणि आता खरं तर भरत आता इथे येऊन पोहोचायला हवा होता, त्याला दिसायला लागला इथपर्यंतच आपण पाहिलेलं होतं. आणि मध्ये हा पुन्हा श्रीराम आणि जानकीचा एक प्रसंग खूप सुंदर असा चितारलेला आहे, तर तो आज आपण बघणार आहे. तर तो चित्रकूट पर्वत तिला दाखवतोय. आणि तो कसा दाखवतोय तर वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्रानं आपल्या पत्नी शचीला तो पर्वत दाखवावा अशा पद्धतीनं, म्हणजे कुणाची तरी उपमा नेहमी दिली जाते.
राम म्हणतो, अगं सीते, हा रमणीय पर्वत अनेकविध द्विजांनी. आता द्विजचा अर्थ दोन असतो बरं का. आपल्याला द्विज म्हणजे ब्राह्मण हा शब्द माहिती आहे, पण द्विज म्हणजे पक्षी. पक्षीसुद्धा दोनदा जन्म घेतो आणि त्यामुळं त्याला द्विज असं म्हटलं जातं. अंड्यामध्ये असतो आणि अंड्यातून पुन्हा बाहेर येतो. तर पहिल्यांदा अंड्यामध्ये त्याचा प्रवेश होतो आणि अंड्यातून बाहेर येतो, अशा अर्थी तो द्विज मानला जातो. तर या द्विजांनी म्हणजेच पक्ष्यांनी नटलेला असा हा पर्वत आहे आणि विविध धातूंनी युक्त आहे. उंच उंच शिखरं होती, गगनाला जणू ती गवसणी घालत होती आणि कुठे चांदीप्रमाणे भूमी चमचमत होती, तर कुठे लाल वर्ण असे त्या ठिकाणी उठून दिसत होता, कुठे पिवळ्या रंगानं. म्हणजे रंगांची विविधता इतकी आहे त्या चित्रकूट पर्वतावर. कुठं कुठं केवड्याची पानं, केवड्याची वनं फुललेली होती आणि सुवर्ण वर्णानं ती झळाळत होती. आपल्याला केवड्याचा रंग सगळ्यांना माहिती आहे. तो जो एक छान त्याला तेज असतं किंवा एक कांती त्याची वेगळी असती, सोन्यासारखी असती आणि त्यामुळेही या गिरिराजाची भूमी वैविध्यानं आणि समृद्धीनं अशी नटलेली आहे. त्या पर्वताची शिखरं सुंदर आणि दाट झाडीनं नटलेली आहेत आणि इथं अनेक प्रकारचे समूह मुक्तपणे वावरत आहेत. असं सुंदर निसर्गरम्य किंवा निसर्ग संपन्न असं सगळं वातावरण आहे तिथलं. आता तुम्ही म्हणाल, काय आपण ऐकून करायचे, पण आपण त्या वातावरणातच राहतो आहोत, काही अनुभव घेतो आहोत, अनुभूती आपल्याला मिळते. त्यामुळे ही वर्णनं अशी दुर्लक्ष करण्यासारखी मला तरी वाटत नाहीत. पश्येम बले सीते, राम म्हणतोय सीतेला, नाना द्विजगणायुतम शिखरैस खमिवा विद्धिर धातुमद्भिर्विभूषितम शुक्लमंजिष्ठरागाश्च, सगळे रंग आहेत. केचित् कनकसन्निभाः पीतमान्निष्ठवर्णाश्च केचिन्मणिवरप्रभाः पश्येमचलं भद्रे नानाद्विजगणायुतम. असं वाल्मिकी रामायणात ते तसंच म्हटलेलं, म्हणून तोही सांगितला उल्लेख. आता तिला सांगताय की नेहमी सुंदरी, मला नेहमी काल मी श्रीकृष्णाचं सांगत होते की त्या रुक्मिणीला सुद्धा त्यांचा सुसंवाद कसा छान व्हायचा, तसं आपल्याला ह्या रामायणातल्या राम आणि सीतेच्या संवादातून आजच्या आपल्या ज्या गृहस्थ आहेत, पती पत्नी आहेत, ज्या जोड्या आहेत, जोडपी आहेत, त्यांना हा एक आदर्श आहे की पत्नीशी कसं बोलावं. मला फार म्हणजे कालपासून हे सारखं जाणवते की श्रीकृष्णसुद्धा त्या रुक्मिणीशी किती लाघव, अत्यंत प्रेमानं असा बोलत असतो आणि राम तर सीतेशी बोलतो. मग असंच जर आपल्या घरात सुसंवाद रोज सुरू झाले तर तुम्ही म्हणाल, आता म्हणजे जे पुरुष असतील, आपले बंधू असतील, ते म्हणतील आम्ही आता आजपासून असं म्हणायला सुरू करू का, आणि स्त्रिया असतील, महिला असतील, त्या म्हणतील आम्ही असं बोलायला सुरुवात करू का. त्यातला आपल्याला जो चांगला भाग वाटेल तो आपण स्वीकारावा असं मला वाटतं. तो नेहमी तिला म्हणतो, हे सुंदरी. बघा ना, बायकांना जरा सौंदर्याचं वर्णन केलं की, कौतुक केलं की छान वाटतं, म्हणून तो कदाचित तो तिला सारखं सुंदरी सुंदरी म्हणत असेल. तो म्हणतो की हे वृक्ष सुंदर सुंदर फळाफुलांनी भरलेले आहेत, इथं फुलांचं सौंदर्य अपार आहे. एकूण हा पर्वतच फुलांचा आहे. आपण पाहतो काही फुलांनी भरगच्च असले, वेगवेगळी अशी फुलं छोटी 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 भरून गेलेली असतात, असे पर्वत खूप छान दिसतात. आमच्या इकडे पण कास पठाराचं कोणी ऐकलं असेल, आत्ता जो नवरात्रापर्यंतचा काळ असतो, जुलै ते नवरात्रापर्यंतचा, अशी छोटीशीच फुलं असतात हो. पूर्वी आम्ही ती किती पाहिली असतील, पण आता ते कास पठार, पुष्प पठार म्हणून अगदी वर्ल्ड म्हणजे जगातलं ख्यातिमान असं केंद्र झालेलं आहे आणि खूप लोक तिकडे बघायला येतात. तुमच्यापैकी कुणी गेले असतील. तसा हा पर्वताचं वर्णन मला वाटतं की इतकी सुंदर रंगाची फुलं आहेत आणि समूहच्या समूह आहेत, किन्नर आहेत तिथे, ते मुक्तपणे विहार करतायत. वृक्षांच्या फांद्यावर म्हणजे विसावलेले पक्षीगण आहेत, मगाशीच पाहिजे, आणि त्यांच्या फांद्या म्हणजे जणू गगनाला भिडलेल्या आहेत, अशी आकाशापर्यंत पोचलेली आहेत सगळे वृक्ष.
विद्याधरी स्त्रिया पण तिथे आहेत, त्या क्रीडेमध्ये रममाण झालेल्या आहेत. या डोंगरामधून पाण्याचे भरपूर धबधबे कोसळत आहेत. ते प्रपात म्हणलेलं आहे. प्रपात म्हणजे जोराचे पडणारे, त्यांना प्रपात म्हणलं जातं. आणि ते कसे दिसतात तर गजराजांच्या गंडस्थळातून पाझरणाऱ्या मदरसाप्रमाणे, म्हणजे इतका तो छान असा मोहक असा भाग आहे. आणि सुगंधसुद्धा तिथे, सगळ्या फुलांचे सुगंध हे वाऱ्याबरोबर विहरत असतात. आणि सुगंध कोणाला बरं आनंदित करणार नाही, आपल्याला सुद्धा बघा. सोनचाफ्याचा सुगंध, मोगऱ्याचा सुगंध, गुलाबाचा सुगंध. आत्ताच्या 4 महिने आपण पारिजातकाचा आनंद घेतला असेल, संध्याकाळच्या वेळेला रातराणीचा घेतो आणि आपलं मन मोहून जातं. तसंच तिथे त्या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घ्यायला श्रीराम तिला सांगतायत. आणि मुख्य म्हणजे काय की तेही तिच्याबरोबर थोडा काळ कावीनं रमवाण होत आहेत. नाही तर तिला इतक्या दुरून आल्यानंतर माहेरही सुटलेलं आहे, सासरही सुटलेलं आहे, एकदम वनात आलेली आहे, तर तिला ते दुःख होऊ नये म्हणून हे सगळं मनोरंजन करणं. तसं अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनासुद्धा आपण सांगायला पाहिजे की नेहमी त्या मुलीच्या सगळ्या मनाचा विचार करा आणि मग तिच्या भावनेशी थोडंसं तुम्ही समरस व्हा. जलप्रपातैर्बहुभिर उद्देशैश्च क्वचित क्वचित श्रवद्भिर्भात्ययं शैल श्रवणमद इव द्विपहा. म्हणजे आता मदोन्मत्त हत्तीच्या ह्याच्यातून गंडस्थलातून मदस्राव होत असतो, ती उपमा त्यांनी दिलेली आहे. जलप्रपातैरुद्भेदै निष्पंदैश्च क्वचित क्वचित. वाल्मिकी रामायणात ते सारख्याच आहेत ओळी अशा. आता उच्च प्रदेशावरून वाहत येणारे धबधबे आणि भूमी फोडून वाहत जाणारे झरे यांच्यामुळं हा पर्वत मदस्राव होत असलेल्या हत्तीप्रमाणे दिसत आहे, असं वाल्मिकींनी पण, म्हणजे त्या रामायणाच्या प्रतींमध्ये पण तसंच आहे. आता इथं पुढचं वाक्य मला फार आवडलं. आत्ता आपला शरद ऋतूच चालू आहे, हो संपत आलेला आहे तो. आता हेमंतात आपली वाटचाल आहे. पण तो तिला नेहमी म्हणतो की अगं कल्याणी, आता एकदा सुंदरी म्हणला, आता एकदा कल्याणी, अशी जर नावं आपल्या आहोंनी जर घेतली तर मला असं वाटतं आपलंसुद्धा छान असं सुखी जीवन होऊन जाईल. हे कल्याणी, जरी मला इथं अनेक शरद ऋतू तुझ्यासह आणि लक्ष्मणासह राहावे लागले तर मला कसलंच दुःख होणार नाही. आणि फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षराजीमध्ये शिखराशिखरांवर विहरणाऱ्या या विविध पक्षीगणांसमवेत मी अगदी रमलो आहे. जे आहे त्या परिस्थितीला आनंद कसा मानायचा हा पण शिकायचं आहे. समाधान, संतोष. आत्ताचा जर राम असता, म्हणजे राम म्हणजे आत्ताचा जर तरुण असता आणि असं जर त्याला वडिलांनी घालून दिलं असतं वनामध्ये, तर किती किती प्रकारे विसंगत तो बोलला असता आणि आईवडिलांचा उद्धार केला असता. पण कालच एका व्याख्यात त्यांनी सांगितलं, आपल्याला जे काही यश मिळालेलं आहे फक्त आईवडील त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळं तुम्ही पोचलेले असतात. तर तुम्ही त्यांना पहिलं वंदन करा, नमस्कार करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनामध्ये ठेवा. तीच इथे रामाची यामध्ये उतरलेली आहे आणि तो म्हणून सगळ्या गोष्टींनी प्रयत्न करतो. आता तो सांगतोय, यदाहं शरदत्वेको त्वया मनिंदिते लक्ष्मणेन च वत्स्यामि न मां शोकप्रबाधते. यदहं शरदोनेकास्त्वधा सार्धमनिंदिते. वाल्मिकी रामायणातही तसंच आहे. लक्ष्मणेन च वत्स्यामि न मां शोकं प्रदर्शती. समर्थ म्हणतात प्रबाधती आणि हे म्हणतात प्रदर्शती. थोडासा फरक आहे. म्हणजे प्रदर्शती म्हणजे मला वाटणार नाही, शोक वाटणार नाही, आणि प्रबाधती म्हणजे शोक मला बाधा करणार नाही. मी जे म्हणलं ना की समर्थांनी प्रत्येक क्रियापद किंवा विशेषण वापरताना मनाचा विचार केलेला आहे. शोक नेहमी आपल्याला मनाला यातना देतो आणि म्हणून त्यांनी प्रबाधती हे क्रियापदावरून त्यांच्या सगळ्या भावनांचा आणि मनाचा त्यांनी कसा विचार केला हे लक्षात येतो. तो म्हणतो की या वनवासामुळे मला 2 चांगल्या गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे मी पितृऋणातून मुक्त झालो आणि दुसरं म्हणजे भरताला प्रिय अशी गोष्ट मिळाली. त्यांच्याही मनात सारखा भरताचाच विचार आहे. आणि वैदेही मन, वाणी आणि शरीराला सुखवणाऱ्या वातावरणात माझ्यासह तू रमते आहेस ना, कारण तिचाही विचार करतायत ते.
पूर्वीपासूनचे आपले पूर्वज पाण्याला अमृत म्हणायचे. असा हा वनवास इहलोकी आणि परलोकासाठी सुखावहच आहे. येथील शेकडो अनेक प्रकारच्या शिळांमुळं हा पर्वत शोभून दिसत आहे. या शिळांचे निळे, पिवळे, लाल रंग अधिकच शोभून दिसत आहेत. मी आत्ता म्हणलं तसं सगळ्या रंगांची त्या ठिकाणी पखरण झालेली आहे. जणू काही संगम झालेला आहे. आणि मग त्याच्यावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या रात्रीच्या वेळी अग्नीच्या ज्वाळांसारख्या शोभून दिसतात. त्यामुळे शिखरंसुद्धा प्रकाशमान दिसतात. म्हणजे रात्रीच्या वेळेला त्यांना टॉर्च किंवा मोबाईलच्या टॉर्चची गरजच नाही आहे. चित्रकूटाची ही रम्य शिखरं पाहून पृथ्वी जणू घाबरल्यासारखी दिसते आहे. कारण ते आग लागल्यासारखं किंवा अग्नी प्रज्वलित झाल्यासारखं आहे ना. आणि या उंच शिखरावर गुप्तपणे शिवशंकर विराजमान झाले आहेत. रामाला तर शिवाबद्दल अतिशय प्रेम आहे आणि शंकरांना किंवा शिवांना रामाबद्दल अतिशय प्रेम, अतिशय भक्ती. त्याचं सगळीकडे मनाच्या श्लोकातही आहे उल्लेख सारखे आपण ऐकतो, वाचतो. आणि इथे पण त्यांनी शिवाची आठवण काढलेलीच आहे. तर ते म्हणतात की हिमालय पर्वतावरील उंच आणि सरळ शिखरांप्रमाणे ही शिखरं शोभून दिसत आहेत. म्हणजे हिमालयाच्या तोडीचा तो शेर. आणि इथं ज्यांना हवी त्यांना विपुल आणि अनेक प्रकारची फळं मिळत आहेत. आता हल्ली तर फलाहाराला फार महत्त्व आहे. आणि जलाशयांमध्ये कमळवेली बहरलेल्या आहेत. त्यांच्या उत्तरेला कुरुप्रदेश आहे. असा हा रम्य चित्रकूट पर्वत नानाविध पशुपक्ष्यांनी आणि अनेक गुणांनी नटलेला आहे. या वनवासाच्या काळात तुझ्यासह आणि लक्ष्मणासह इथे मी विहार करीन. यामुळं कुळधर्माचे आचरण आनंदानं होईल. आपण मन सुखी असलं तर सगळं छान होतं बघा. कुळधर्मसुद्धा त्याला तिथे आठवतोय. आणि पित्याच्या आज्ञेचं पालन करीत मी आनंदानं राहीन. मी असाच म्हणजे वैतागलेला राहणार नाही आहे कधी. मुद्दाम तो शब्द वापरला की तो इतका समाधानानं राहतोय. असं हे सगळं चित्रकूटाचं वर्णन वाचलं. अनेन वनवासेन मया प्राप्तं महत्फलम् अनृणत्वं पितुर्धर्मे भरतस्य प्रियं तथा अनेन वनवासेन मम प्राप्तं फलद्वयं पितृश्चानृण्यता धर्मे भरतस्य प्रियं तथा. अगदी पितृ आवाज येतोय ना माझा? हो येतोय. हां, कारण तो मध्येच फोन आला होता, मी कट केला. आता निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये जसं वेगवेगळ्या यांचं वर्णन करतोय श्रीराम, तसं आता मंदाकिनीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आपण चित्रकूटावरून मंदाकिनीपर्यंत पोहोचलेले आहोत. गंगेचीच वेगवेगळी जी नावं आहेत त्याच्यातली ही मंदाकिनी. आता रामसुद्धा हंसासारख्या मंजुळ वाणीनं सीतेला म्हणजे एका सरितेला ऐकवत आहे. केवढी उत्तुंग प्रतिभा आहे ही. म्हणजे तिला सरिता मानले आणि हा स्वतः हंसासारखा झाला आहे. एक प्रेमगीत होतं बघा, मी धुंद झालो नाही, मी तुझा हंस ग मानिनी. तेवढी ओळ इथं मला आठवली म्हणून योग्य आहे म्हणून सांगितली. आता कौसल्येश्वर राम नंतर चित्रकूट पर्वतावरून निघून मैथिली सीतेला पवित्र जला मंदाकिनी दाखवायला लागल्या. ती चंद्रमुखी आहे, तेजस्विनी आहे सीता. सर्वश्रेष्ठ अशा विदेहाची राजकन्या आहे. आणि हा राजीव लोचन श्रीराम तिला म्हणतो, अगं रंगीबेरंगी अशी रेती असलेली, हंस आणि सारस पक्ष्यांनी गजबजलेली, नानाविध फुलांनी आवृत्त असलेली ही मंदाकिनी पहा. त्या मंदाकिनीकडे तो तोंड दाखवतोय, हात दाखवतोय. अब्रवीच्चवरारोहाम चारुचंद्र निभानना. तिची वर्णन बघा किती सुंदर विशेषणं लावली आहेत वाल्मिकींनी. लावलीत म्हणजे रामाच्या मनातलं त्यांनी लिहिलेलं आहे. विदेहराजस्य सुतो रामो राजीवलोचनः सुतां सुतां विचित्रपुलिनां रम्यां हंससारससेवितां कुसुमोत्तमसंचन्ना पश्य मंदाकिनीं नदीं. अशी सुंदर फुलांनी बहरलेली, फुलांनी झाकलेली आहे. आणि हिच्या किनाऱ्यावर अनेक प्रकारच्या फळांनी, फुलांनी बहरलेले अनेक वृक्ष आहेत.
राजे महाराजांच्या उपवनाप्रमाणे शोभून दिसते. आता जशी अशी वनं बनवली जातात तशीच त्यावेळेला राजे लोकांची असायची आणि तसंच हे वनसुद्धा सुशोभित झालेलं त्याला वाटते. तिथं विविध हरणांचे प्राण्यांचे कळप निर्भयपणाने फिरतायत, आनंदानं इथं पाणी पितायत आणि असं पवित्र जल पाहून तो म्हणतो मला तर अतिशय आनंद होतो. खरंच पाण्याचा एक आनंद प्रत्येकाला वेगळाच सुख देऊन जात असतो. आणि हे वृक्ष जे आहेत ते नदीच्या पाण्यावर आपल्या फुलांची पखरण करतायत. कधी कधी बघा त्या पाण्यामध्ये सुद्धा अशी फुलांची पखरण झालेली असते. सगळे पक्षी मंजुळ ध्वनी करतायत आणि ही नदी डोंगरातून वाहतीये असं हे चित्रकूट पर्वताचं आणि मंदाकिनी नदीचं रम्य दर्शन आहे. म्हणजे रोज आपण बघा म्हणून हल्ली पहाटेच्या वेळेला असं फिरायला जातात तिथे आपल्या गंगा मैयावर किंवा सगळेजण आपापल्या गावांमध्ये. आणि अधिक काळ राहिल्यामुळं ही जणू मैत्रिणीप्रमाणे मला वाटते. किती छान कल्पना केली हो. आणि इथे जलामध्ये मुक्तपणे अवगाहन कर म्हणतायत. तू सुद्धा आता अगदी निसंकोच अवगाहन कर. इथे कमळांचे परागकण या पाण्यामध्ये स्वच्छंदपणे विहार करतायत. पक्षीही पर्वतावर मुक्तपणे विहार करतायत आणि या पर्वतावर अयोध्यावासी जनसुद्धा विहार करीत आहेत असं त्याला वाटते. आणि हे सुंदरी हीच आता शरयू नदी समज. आपण म्हणतो की नाही आता आपण इतक्या लांब आलो आता आपल्या नदीचा आनंद नाही, तू हिला समज म्हणजे तुला दुःख होणार नाही. तो धर्मात्मा लक्ष्मणसुद्धा इथं चांगला रमला आहे. आणि हे वैदेही तूसुद्धा सर्वतोपरी इथं रममाण होऊन माझ्यातील स्नेह वृद्धिंगत कर. असं जवळीकतेनं तिच्याशी तो जो संवाद दाखवला आहे ना, पुढं कुठे आपल्याला असं संवाद फारसा मिळणार नाही आहे. म्हणून या संवादाचा आपण आनंद घ्यायचा. तो सांगतो की इथे जसे हे तपस्वी जन शम दम यावर विजय मिळवलेले आहेत, अवगाहन करतायत आणि आपलं उरलं सुरलं पापक्षालन करतात, तसं तूही इथे लाटांनी युक्त अशा या जलामध्ये नियमितपणे माझ्यासह अवगाहन कर. किती जवळीकता साधलेली आहे बघा. जटाजिनधरा सिद्धा वल्कला अजिनवाससहा ऋषयोप्यवगाहन्ते काले मंदाकिनीं नदीं. जटाजिनधरा काले वल्कलोत्तरवाससहा. आता वाल्मिकींनी वल्कलोत्तरवाससहा म्हटले आणि समर्थांनी वल्कलाजिन वाससहा. 2 शब्दांचा फक्त फरक आहे. ऋषयस्त्ववगाहन्ते नदीं मंदाकिनीं प्रिये. त्यांनी काले मंदाकिनी प्रिय म्हणलेलं आहे म्हणजे ह्या काळात, आणि त्यांनी नदीम फक्त म्हटलेलं आहे म्हणजे त्या काळाचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे समर्थांनी. आता इथे कमळाचे परागकण या पाण्यामध्ये स्वच्छंदपणे विहार करत आहेत आणि या पर्वतावर अयोध्यावासी जन हे विहार करत आहेत असं पुन्हा पुन्हा ते सगळं तिला समजावून देत आहेत. आणि पुन्हा म्हणतात बघ इथे हत्तींचे कळप पहा, पशु पक्षी प्राणी माणसं एकत्रितपणे पाणी पितायत. काठावरील वृक्षांची फुलं माणसं ही एकत्रितपणे सगळे पाणी पितायत आणि ती फुलं पाण्यात पडल्यामुळं अतिशय पाणी शोभिवंत झालेलं आहे. ते श्रम दूर करून सर्वांना सुखी करत आहेत. रघुवंशाची वृद्धी करणाऱ्या हे कल्याणी नेत्रांना सुख देणाऱ्या या चित्रकूट पर्वतावर तू विहार कर. एकदा चित्रकूटावर विहार कर म्हणतायत आणि विहार करता करता तू मंदाकिनीच्या जलाचाही आनंद घे म्हणतायत. तसंही ह्या सर्वश्रेष्ठ रामानं हंसाप्रमाणे मंजुळ वाणीनं आपल्या प्रियेला जणू एका सरितेला दुसऱ्या सरितेचं रम्य वर्णन केलेलं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायला सांगितलेला आहे. किती म्हणजे छान असं वाटतंय की थोडासा विरंगुळा. नाही तर ते वनात गेले दुःखी आहे वगैरे, दुःख हे आपल्याला आहे, त्यांना काहीच नाही. म्हणजे ते वाटून घेत नाही आहेत. दुःखाला सुद्धा सुख मानणं. म्हणून ती सीता कधीतरी म्हणते ना, वनवास हा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा, खांबास 4 वेणू शाकारणी तृणाची, कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणाची. असं सुंदर आहे. म्हणजे तिथे सीतासुद्धा स्वतःला कशी रमवून घेते आणि वनवास सुखाचा म्हणते. इथे रामाने तिला रमवलेलं आहे. इतीव रामो बहुसंगतम वचः
प्रिया द्वितीयः सरितं प्रतिब्रुवन् चचार रम्यं नयनाञ्जनप्रभं सचित्रकूटं रघुवंशवर्धनः. त्या चित्रकूटाचं आणि मंदाकिनीचं वर्णन करून ह्या रघुवंशाचं वर्धन करणारा राम हा सीतेला असं रमवतोय. आता आपण इकडे थोडंसं भरतागमन म्हटलंय, पण तरीसुद्धा अजून एक प्रसंग या दोघांच्या जीवनातला महत्त्वाचा सांगणार आहे, तर तोही आपण अनुभवूया. आता रामानं जनकनंदिनी सीतेला सुंदर अशी कमलवेल आणि रम्य चित्रकूट पर्वतांचं सौंदर्य सगळं दाखवलं. जसं गंगेचं दाखवलं, मंदाकिनीचं, तसं कमलवेल किती सुंदर आहे तीही दाखवली. आणि तो माघारी फिरला. उत्तर दिशेला चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर विविध धातूंनी, हा फार प्रसंग असा बोलका आहे बघा, त्यांच्या आयुष्यातला माहिती असेल सगळ्यांना, पण इथे रंगवलेला फार सुंदर आहे. तर त्या चित्रकूटावर एक विविध रंगांनी नटलेली अशी गुहा होती आणि त्याच्यामध्ये आत प्रवेश करण्यास अवतीभोवती ती सगळी फळाफुलांनी भरलेली होती, वृक्षांनी नटलेली होती, सुंदर सुंदर पक्ष्यांच्या किलबिलाटानं गजबजलेली होती आणि सर्वांच्या समवेत म्हणलं तर ती एकांतातही होती. थोडासा तरी एकांत या तसे नवे नाही आहेत, पण तरीसुद्धा या विवाहितांना हवाच असतो. उत्तरे तुगिरे पादम चित्रकूटस्य राघवः ददर्श कंदरा रम्या शिला धातु समाचिता सुखप्रवेशैस्तरुभिः पुष्पभारावलंबिभिः संवृतांश्च रहस्यांश्च मत्तद्विजगणायुतम्. आता सगळ्या प्राणीमात्रांचं मन आकर्षित करणारी ती गुहा आणि ते वन पाहून आधीच आश्चर्यचकित झालेला राम सीतेला म्हणतो बरं का, अगं वैदेही, हे गुहा, हे वन पाहून तुझे नेत्र सुखावले असतील ना, तर मग श्रमपरिहारासाठी आपण या गुहेत काही काळ घालवूया. ही मोठी छान अशी शिळा आहे त्याच्यामध्ये एक, आणि ती जणू काही अगं तुझ्यासाठीच ठेवलेली आहे. माणसं बघा म्हणतात ही जागा छान आहे तुम्हाला बसायला, तसं तिला तो सांगतोय की इथे तू बस. आणि इकडे तिकडे विखुरलेल्या फळांनी फुलांनी हे वृक्ष अगदी बहरलेले आहेत. मग रामानं असं म्हटल्या स्वभावताच सीता तर अतिशय रुजू स्वभावाची, रुजू म्हणजे सरळ आणि अगदी सौम्य. तिनं अधिकच स्नेहार्द्र आणि रुजूवाणीनं म्हटलं, हे जनप्रिया राघवा, आणि हे बंधू पण म्हणते बरं का ती, मी नक्कीच तुम्ही म्हणता तसं करीन, जशी तुमची इच्छा. म्हणजे पतीचा मान राखायचा आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं आहे, हे आपण त्यातनं समजून घ्यायचं आहे. असं म्हणून ती सुंदरी आपल्या पतीसह त्या शेळीजवळ गेली. आपल्या पतीची इच्छा म्हणून मोठ्या प्रेमानं तिनं ती स्वीकारली, म्हणजे त्याची इच्छानुसार ती बसली. आणि राम तिला म्हणतो, अगं सर्व प्राणीमात्रांसाठी हा फळलेला फुललेला हा वृक्ष बघतीयस का? देवी, हा सुंदर पर्वत बघ, पुन्हा पुन्हा तो दाखवतोय. आणि व्रतस्थ अशा मलाही बघ. इथे झाडांच्या खोडांवर हत्तींच्या दातांच्या टोचलेच्या खुणा बघ. हे रातकिडे बघ कसे आर्त रुदन करत आहेत. आणि हे पक्षी पुत्रवियोगानं दुःखी होऊन पुत्र असा शोक करत. नेहमी आपल्या मनाचं प्रतिबिंब बाहेरच्या जगात पडत असतं. रामाला नक्कीच पित्याची आठवण झाली असेल आणि आपले दशरथ पिता पुत्रपित्र म्हणून असेच शोक करत असतील, म्हणून त्याला हे पक्षीसुद्धा शोक करताना दिसत आहेत. बरं, अयोध्यात माझी माता, तो पण म्हणतोय अयोध्येत माझी माता पण अशीच पुत्र करून शोक करीत आहे आणि आर्त स्वरात विलाप करत असेल. आणि हा भ्रमरराज झाडाच्या फांदीवर बसून विलाप करतोय, भ्रमरसुद्धा त्याच्याकडं त्याचं लक्ष आहे. आणि मधुर स्वरात कोकिळ गात आहे. झिल्लिका, बघा हे झिल्लिका वगैरे हे शब्द फार छान आहेत. झिल्लिका विरुतैर्दीर्घै रुदंती वसमंततः पुत्रप्रियोऽसौ शकुनी पुत्रपुत्रेति भाषते मधुरां करुणां वाचं मुखे जननी मम विहंगो भृंगराजोऽयं शालस्कंधः समास्थितः.
संगीतमिव कुर्वाण कोकिलेनाव कूजति अयं वा बालक कोकिलानां विहंगमः. लहान बालकसुद्धा म्हणजे हे पक्षीसुद्धा छान सुंदर आवाज काढत आहेत. आता तो तिला म्हणतो की अगं सुंदरी, तू माझ्या मांडीवर बैस. म्हणजे तू देवकन्ये समान आहेस आणि तू छान दिसतीयेस. मदनार्पित झालेले रामांचं मन हे थोडासा हे एक प्रसंग दाखवलेला आहे बघा. अधिकच आनंदित झालेले. त्यांना ती एकांतातली गुहा पण मिळालेली आहे. प्रेम भरल्या लोचनांनी रामानं तिला जरा जवळ घेतलं. पर्वतावरील रंगीत द्रव्यानं रामानं तिच्या भालावर कुंकुम तिलक रेखलेलं आहे. आता तिथं कुठं होती पिंजर काही नव्हतं. तो गगनातील बालरवी कसा लाल असतो ना, तसे ते दिसतोय बघा. आणि शोभून दिसायला लागला तिच्या कपाळावरचा तिलक. आणि रामानं आपल्या हातात फुलांमधील परागकण गोळा करून घेतले. ते त्यानं हर्षित मनानं मैथिलीच्या भांगात भरले. हे भरतात ना, भांग भरतात तसं. आणि जणू ते दृश्य रजनीनाथ चंद्रासह संध्येनं तिथे प्रवेश केला आहे असं वाटत होतं. तेव्हा त्या शिळेवर बसलेला राम अतिशय आनंदित झाला आणि रममाण झाला. तिच्यामध्ये रमून गेला तो. आता सीतेशी वार्तालाप करत करत सीतेनं रामाला तिथे तिला ते वानरांचा कळप दिसला. आणि मग ती थोडीशी घाबरलेली दिसली. रामाला तिनं घट्ट पकडले. मग रामानं तिला शांत केलं आणि अगं तू वामांकी बसली आहेस, माझ्या मांडीवर बसलेली आहेस, वानरांना घाबरायचं काय कारण आहे. तेव्हा तिच्या भालावरील कुंकुम तिलक रामाच्या वक्षस्थलावर उमटला. आणि तो वानर नेता निघून गेल्यावर रामाच्या वक्षावरील तो कुंकुम तिलक पाहून सीता हसायला लागली. आता हा जरा प्रसंग थोडासा गंमतशीर आहे. मला फार म्हणजे त्याच्यामध्ये त्या दोघांचं प्रेम आपल्याला व्यक्त होतं आहे. रामाला त्या शिळेवरून उठून जवळच असलेल्या अशोक वृक्षाच्या जवळ जाताना पाहून आणि वानरांकडून अशोकाचे फुलांचे गुच्छ तोडले जाताना पाहून ती फुलं हवी असलेली सीता रामाला म्हणते, हे इक्ष्वाकुनंदन, आपण या वनाच्या सर्व बाजूला जाऊया. म्हणजे तिला पण ती फुलं घ्यावी अशी वाटायला लागली. आता काही वर्णनं वाल्मिकी रामायणात नाही आहेत, इथे आहेत. सर्वं तदभिगच्छामो वनमिक्ष्वाकुनंदन समदृश्यत संक्रांतो रामस्य विपुलौजसः प्रजहास तदा सीता गते वानरपुंगवे. तिला जरा मजा वाटली. आपला तो इथे उठलेला आहे त्यांच्या वक्षावर. आणि ती दिव्य तेजाची अत्यंत प्रिय अशा आपल्या सीतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राम निघाला. दुःखमुक्त झालेला राम आपल्या पत्नीसह अशोकवनात आनंदानं फिरायला लागला. पिनाकधारी भगवान शंकराप्रमाणे हैमवत वनात गिरिजा पार्वतीसह जसे शंकर विहार करत होते, त्याप्रमाणे राम सीता फुलांनी आणि कोवळ्या पालवीनं बहरलेल्या अशोकवनात विहार करत होते. जणू ते कामी दाम्पत्य आरक्त लोचनांनी फिरत असताना ते वनामध्ये एकमेकांमध्ये अधिकच रममाण झाले होते. आणि ते दोघे पती पत्नी जणू पर्वताची शोभा वाढवत होते. अशा प्रकारे ते दोघेही प्रिय पती पत्नी, राम आणि प्रिय पत्नी, या दोघांना अशी सुंदर सुंदर स्थळं पाहायला मिळाली. राम तिला दाखवतोय. तदशोकानां विशोक प्रययौवनम. तदशोक म्हणजे तद अशोकवन, जिथे शोक नाही असा तो अशोकवन. तदशोकवनम राम सभार्यो व्यचरत तदा गिरिपुत्र्या पिनाकीन सह हैमवतं वनं तावन्योन्यमशोकस्य पुष्पै पल्लवधारिभिः समलंकृतरुभौ कामिनौ नीललोहितौ आबद्धवनमालौ तौ कृता पीडावतंसकौ. म्हणजे फुलांचेच अलंकार हे बनवलेले आहेत. आणि वाल्मिकी रामायणात अगदी जसंच्या तसंच वर्णन आहे. अखेरीस आपल्या वडील बंधूचा आवडता अशा लक्ष्मणानं काय केलं तर सुंदर बनवलेल्या आणि सजवलेल्या आश्रमाकडे
त्यानं छान सजवून ठेवलं होता. तर त्या आश्रमाकडे आता राम आणि सीता परत आलेले आहेत. सुमित्रानंदन लक्ष्मण आपण केलेली छान छान कामं रामाला दाखवतोय. आपल्या हातातील बाणानं लक्ष्मणानं काही प्राण्यांची शिकार केली होती. काही पदार्थ सुके, काही अन्य पदार्थ करून ठेवले होते. आता इथे मात्र त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून मग काही जण म्हणतात की राम मांसाहारीच होता आणि असंच करत होता. पण वनामध्ये त्यांनी शेवटी आहार काय, जसं आपण म्हणतो की कंद मुळं फळं तर घेतच होते, पण कधी कधी त्यांना असाही आहार करावा लागला असेल असं वर्णन आहे. आता त्याच्याबद्दल वाद किंवा विवाद करण्याचं कारण नाही, पण मला त्यातला एक भाग महत्त्वाचा वाटला की जे पक्षी आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असायचे आणि भुकेलेल्या कावळ्यानं आपल्यासाठी ठेवलेला एक ग्रास, आता इथं पद्धत होती की आधी आपण जेवणापूर्वी एक घास काढून ठेवायचा, म्हणजे आपण काकबली म्हणतो तसं. आणि मग त्या पक्ष्याच्या चोचीनं आणि नखांनी बावरलेली सीता, आता त्या ठिकाणी तिनं तो घास काढून ठेवला. तो सांगतो की प्रथम भूतांना त्यातला भाग अर्पण कर. बरंच वर्णन आहे, पण मी आता थोडंसं संस्कृत टाळणार आहे. आणि मग ती सीता त्या पक्ष्याला दूर घालवायला लागली. तो पक्षी तिथे येऊन ते खायला लागला. मग तिचे तोड थरथरायला लागले, तिच्या भुवया वक्र झाल्या आणि सीता रागावली असं रामाच्या लक्षात आलं. तेव्हा रामानं त्या कावळ्याला हकललं, तरी कावळा जात नव्हता. असं पाहून सीतेजवळ, आणि त्यानं थोडंसं स्वतःची विष्ठा वगैरे पण टाकलेली आहे, तर तेव्हा रामाला पण राग आला. आणि मग त्या रामानं अभिमंत्रित करून एक बाण घेऊन त्या कावळ्यावर नेम धरून सोडला. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कथा ही. तर तो पक्षी अत्यंत वेगानं त्रिलोकाच्या पलीकडे गेला आणि देवांनी वर दिलेला असा तो खग, म्हणजे तो पक्षी धीरोक्त पण हळू आवाजात म्हणाला, जिथे जिथे हा कावळा तिथे तेथे हा सूक्ष्म रूप घेऊन आकाश मार्गानं जाईल असा त्याला वर मिळालेला होता. आणि म्हणून त्याला रामाचं दर्शन मिळेल किंवा तो रामाचं दर्शन घेईल. त्यामुळं त्रैलोक्यातनं फिरून तो तिथे आलेला आहे. रामाने त्याला तो बाण मारलेला आहे आणि देवांनी वर दिल्यामुळं देवैर्दत्तवर पक्षी धीरो दात्त स्वरो लघु सते तेनापि धृत काकस्त्रीन लोकान पर्यगात ततः. देवैर्दत्तवर पक्षी हारांतरचरो लघु. वाल्मिकी रामायणात थोडासा फरक आहे. तर देवांनी वर दिल्यामुळं सीतेच्या हाराभोवती तो गिरट्या घालत होता आणि मनाला येईल तिकडे जात होता. तो कावळा जेव्हा थोर महात्मा रामाच्या मस्तकावर पडला आणि सीतेनं त्याला अमानवी असूनही मानवी वाणीनं बोलताना पाहिला. आता तो इथे डोक्यावर बसलाय आणि मानवी वाणीनं बोलतोय बरं का. हा सगळा प्रसंग मी म्हणलं तसं नवीन आहे, आपल्याला माहिती म्हणजे सगळ्यांना असेल किंवा नाही. तर तो कावळा म्हणतो की हे रामा, माझ्यावर प्रसन्न हो. तो बाण तो टाकतो ना, तर तो त्याला सांगतो की माझ्यावर प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर, माझ्यात प्राण असू देत, म्हणजेच मला जिवंत राहू देत. तुझ्या या अस्त्राचा एवढा प्रभाव आहे की मला आता कुठंच आश्रा मिळणार नाही. तर रामाचा अमोघ बाण असतो ना, तो त्याला ठार केल्याशिवाय राहतच नाही. तेव्हा तो कावळा असं म्हणून रामाच्या चरणांना त्यानं मस्तक टेकवलं आणि तो बुद्धिमंत राम लगेच दयार्द्रतेनं त्याला म्हणतो की सीतेच्या आवडीची आणि हिताची गोष्ट करण्यासाठी मी हे अस्त्र सोडलेलं. ते तुझा नाश करणारच होता, पण तू माझ्या चरणावर डोकं ठेवलंस म्हणून तुला जगण्याच्या इच्छेनं मी आता, तू मला शरण आला आहेस तेव्हा शरण आलेल्या तुझे मी रक्षण करायला हवं. हे अस्त्र माझं अमोघ आहे, रामाचं कधी परतत नाही ते, पण त्याचं अमोघत्व राखण्यासाठी आता तुला तुझ्या एका अवयवाचा त्याग करावा लागेल. आणि या छोट्याशा बाणानं तुझा कोणता अवयव नष्ट झाला तरी चालेल ते तू मला सांग. फार छान आहे ती श्लोक. आणि हे समूर्धन्यपतत्काको राघवस्य महात्मनः सीतायास्तत्र पश्यन्त्या मानुषी मीरयाद गिरम प्रसादम कुरु मे राम प्राणे सामग्र्यमस्तु मे अस्त्रस्यास्य प्रभावेण शरणं न लभे क्वचित् तं काकमब्रवीद् राम पादयो शिरसा जनम सानुक्रोशतया धीमान्
इदं वचनमब्रवीत् अमोघे क्रियताम् अस्त्रम् एकसंगं परित्यज एकमंगं परित्यज किमंगम शातयतु ते शरेशी काब्रहे विमे. या बाणांनी तुझं कोणता अवयव काढू देत किंवा नष्ट करू देत, म्हणजे तुझा प्राण जाणार नाही असं त्याला विचारलं. एवढंच मी तुझ्यासाठी प्रिय करू शकतो, मरण्यापेक्षा एक अवयव नसेल तर तू जगू शकशील. असं म्हणून रामानं त्या कावळ्याला जवळ घेतलं आणि म्हणतो की तुला 2 डोळे आहेत. तो प्रसंग जसा खारीचा असतो तसा हा कावळ्याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. तुला 2 डोळे आहेत, त्यातील एकाचा तू त्याग कर. राम म्हणतो, आपलं कावळा म्हणतो, ठीक आहे, मी एका नेत्राचा त्याग करतो. हे राजन, तुझ्या कृपेमुळं मी एकाक्ष, म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात बघा. आता अजूनही एकाक्षच कावळ्यांना म्हणलं जातं. आणि मी एका डोळ्यांनी सुद्धा जगेन. सोब्रवीत राघवम काको नेत्रमेकम त्यजाम्यहम एक नेत्रोपी जीवेहम त्वत्प्रसादान्वराधिप. तर तू वर देण्यात श्रेष्ठ आहेस, म्हणून मी तुझा हा वर म्हणा किंवा हे तुझं म्हणणं मी मान्य करतो. आणि रामानं त्याला सोडलं. ते अस्त्र कावळ्याच्या एका डोळ्यात पडलं. कावळ्याच्या त्या डोळ्यावर दृष्टी खेळलेल्या सीतेला आश्चर्य वाटलं. कावळा खाली पडत त्यानं खूप अश्रू ढाळले. आणि रामाचा अनुयायी अशा लक्ष्मणानं नंतर त्याच्या जखमेवर सुद्धा इलाज केला आहे. कारण शेवटी असं आहे, पशु किंवा मृग यांच्यावर सुद्धा दया करणं, भूतदया ही आपल्याला याच्यातनं, की आपल्याला त्रास होतोय म्हणून आपण त्यांना नष्ट करायचं, हे रामाने कधीच केलेलं नाही. मग नंतर हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा प्रचंड मोठ्या सैन्याचा आवाज यायला लागला. आता पुन्हा आपण मागे जाऊया, की तो भरत आलेला आहे जवळ. भरद्वाज ऋषींच्या आश्रमातून आता आलेला आहे आणि आता त्यांचा आवाज इथे यायला लागलाय. तर प्रचंड गर्जनेप्रमाणे अतिभयंकर आवाज सगळा यायला लागला, सागराच्या प्रचंड गर्जनेप्रमाणे. आणि त्या कमलाक्ष राजीव लोचन रामानं आपली दृष्टी लक्ष्मणाकडे वळवली. समजने वाले को इशारा काफी होता है. बोलण्यापेक्षा त्यानं फक्त नजर सांगितली, म्हणजे तिकडे पाहून ये काय आहे ते. आणि मग तो आता जाणार, पाहणार. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला भरताची सेना कशी येते काय ते पाहायचे. अथ सैन्यस्य महतो गजवाजिरथोद्धतः शुश्रुवे तुमुल शब्द सागरस्येव मध्यतः अथ स विबुधराज विक्रमः कमलदलायत दृष्टिरब्रवीत् किमिदमिति समीक्ष लक्ष्मणं स गुरुवचः प्रसमीक्ष चोत्थितः. लगेच तो उठलाय आणि आवाज कसला येतोय हे बघण्यासाठी निघालेला आहे. आता लक्ष्मणाची गर्जना किंवा लक्ष्मण काय बोलतोय ते आता आपल्याला पाहायचे. राम तिथं बसला असताना लक्ष्मणानं सगळीकडे निरखून पाहिले. शेवटी मोठ्यांचे एक वेगळेपणच असतं आणि राम हा तसा चांगलाच प्रशासक आहे, ॲडमिनिस्ट्रेटर आहे. आणि मोठा भाऊ असला तरी लहान भावाकडून कसं प्रेमानं करून घ्यायचं हे त्याला कौशल्य. त्यामुळं त्यानं खूप निरखून पाहिलं लक्ष्मणानं आणि भयंकर असे प्रचंड आवाज यायला लागले. ते सैन्य त्याला दिसलेलं आहे आणि भयंकर अशा आवाजामुळं वाघ गुहेत, आता सगळ्या प्राणीमात्रांवर, पक्ष्यांवर काय परिणाम झाला हा फार सुंदर दिलेला आहे बघा इथे. की सगळे वाघ गुहेतनं बाहेर यायला लागले. इतरही गुहेत राहणारे सगळे प्राणी बाहेर पडलेले आहेत. अस्वल वृक्षांवरून खाली यायला लागली. वानर गुहेकडे जायला लागले. पक्षी आकाशातून खाली कोसळायला लागले. प्राण्यांचे कळप त्यांच्या सैन्यासह सैरावैरा धावू लागले. आपण जे आज म्हणतो ना पर्यावरणाचं रक्षण, तो मुद्दा इथे येतो. की पूर्वीच्या काळी वनांचं संरक्षण केलं जायचं आणि एकदम हे वनाला तडा जाईल, वन्यजीवनाला असं काय घडतंय हा आता सगळा प्रश्न पडलेला आहे त्या दोघांना, म्हणजे विशेषतः लक्ष्मणाला. मग हत्तींच्या कळपांचे नेते आपल्या कळपासह सैरावैरा धावायला लागले. मोठमोठे वनराज सिंह डरकाळ्या फोडू लागले. साप वगैरे सरपटणारे प्राणी वेळांमध्ये जाऊ लागले. आपला जीव वाचवण्याचा सगळे प्रयत्न करायला लागले. आणि बिला आणि विविशुर्व्याला स्वस्ती जगमू द्विजाती म्हणजे पुन्हा तोच पक्षी. तमभ्याशमनुप्राप्तं तस्य देशस्य लक्ष्मणः सैन्यस्यागच्छत शब्दम इति रामेण वदयन्. आता तो शब्द कुठून येतोय काय ते सांगायला आता
म्हणून तेथे जंगलात सैन्य आपल्याजवळ येत आहे असं लक्ष्मणानं जाणलं आणि हा सैन्याचा आवाज आहे असं रामाला सांगितलं. मग वडील बंधू राम सुमित्रेच्या पुत्राला म्हणतात, हा मोठा आवाज कशाचा आहे हे जाणून घे. लक्ष्मणसुद्धा लगेचच फुलांनी लगडलेल्या शालवृक्षावर चढलाय. मला ती कल्पना फार आवडली की आता कुठे पळत जाणार. चढला उंचावर, म्हणजे तो एक्सपर्ट होता. आणि मग क्रमाक्रमानं सगळ्या दिशा त्यानं निरखून पाहिलेल्या. मान उंचावून बघायला लागलाय. तेव्हा त्याला हत्ती, घोडे, रथ या 3 अंगांवर, ही पायदळ, ही 3 सैन्याची अंग असतात ना, घोडदळ, पायदळ, रथ. आणि मग पायदळही त्यांच्याबरोबर होतं, त्या सैन्यामध्ये होतं. नरव्याघ्र महापराक्रमी लक्ष्मण सैन्याविषयी शंका आलेल्या रामाला म्हणतो, आर्य, त्वरित अग्नी विझवा, सीतेला गुहेत जाऊ द्या, तुम्ही तुमचं धनुष्य सज्ज करा आणि चिलखत घाला. मला हे फार आवडलेलं आहे त्याचं, की हत्ती घोडे यांनी युक्त सैन्य तू बघतो आहेस ना, तर हे सुमित्रा पुत्रा, हे सैन्य कुणाचं आहे असं तुला वाटतंय? तू सांग बरं मला. रामाने त्याला विचारलं, राजा किंवा एखादा राजपुत्र इथे शिकारीला आलाय का? तुला जे काही वाटत असेल ते मला सांग. आणि रामाने विचारल्यावर लक्ष्मण जेव्हा सांगतो, लक्ष्मण एवढा क्रोधाविष्ट, म्हणजे याला शीघ्रकोपी म्हणतात ना, तसा लक्ष्मण आहे. आपण अनेकदा त्याचा अनुभव घेतलाय. राजा वा राजपुत्रो वा वनेस्मिन् मृगयाम गतः मन्यसे वा यथा तत्वम तथा शंशस्व लक्ष्मण. तुला जे वाटतंय ते मला सांग. मग लगेच लक्ष्मण म्हणतो, राज्याभिषेकानंतर त्याचं बघा संशयी मन आणि चिडलेला आहे तो. निष्कंटक राज्य स्वतःला मिळावं म्हणून आपल्या दोघांना मारण्यासाठी कैकेयी पुत्र भरत इकडे येत आहे. असे हे आदरणीय श्रीमान येथे अरण्यात येत आहेत. अगदी त्याला तो असा मुद्दा म्हणतो. आणि त्याच्या महान सैन्याच्या अग्रस्थानी रथावर धनुष्यधारी ध्वज फडकत आहे. हे सगळं वर्णन तो सांगतोय. अकंठकम राज्यमिदम प्राप्य मन्येभिषेचनम आवाम हंतु मिवाभ्येती कैकेय्या भरतस्सहा. कैकेयीचा भरत येतोय हे जास्त समजावून द्यायचे. संपन्नम राज्यम मिच्छंस्तु व्यक्तम प्राप्याभिषेचनम आवाम हंतुम समभ्येती कैकेय्या भरतस्तुतः. वाल्मिकी रामायणात ते तसंच म्हणलं. दोन्हीकडं बरंचसं वर्णन सारखं आहे. फक्त राज्यमिव इच्छंतु आणि तिथं म्हणले राज्यमिदम प्राप्य म्हणजे प्राप्त करण्यासाठी. थोडे शब्दभेद आहेत. आता तो सांगतो, तुम्ही काय करा, पत्नीसह दुसऱ्या गुहेत जा. तेव्हा हे राघवा माझ्या बाहूतील, आता तो अगदी असा पेटलाय की मी काय करून काय नाही, मी माझ्या बाहूतील सामर्थ्यानं त्याला योग्य असं प्रत्युत्तर देईन. आणि माझ्या सुवर्णवेष्टीत बाणांना मनुष्य हृदयाचं रक्त लवकरच प्राशन करायला मिळेल. तेव्हा तुम्ही बघालच, प्रत्युत्तर मी एकटाच देईन की ते तुम्हाला भावेल, साजेल, असंच असेल. आणि रागानं बेभान झालेला लक्ष्मण असा बोलत होता. तो स्वर्गात नसून सुद्धा स्वर्गीय तेज त्याच्या अंगावर होतं. म्हणजे इतका तो असा तळपत होता. आणि तो वेगानं रथाच्या दिशेनं निघालाय. लक्ष्मण पुढे म्हणतोय, आपण जाणतच आहात की भरतानं मी बरोबर असताही केवढं मोठं संकट निर्माण केले, त्यामुळं केवढं दुःख झाले. हे सर्वश्रेष्ठ धर्माचरणी रामा, ज्यासाठी आपल्याला राज्यभ्रष्ट केलं गेलं, तो भरत आता आपला शत्रू आहे आणि माझ्या बाणांच्याच टप्प्यात आलेला आहे. खरं भरताचा दोष आहे का हो, पण त्याच्या डोक्यात घेरलेलं आहे की त्या आईमुळं का होईना आता ह्याला राज्य मिळालेलं आहे आणि हा अजून आपला निपात करायला आलेला आहे. अपि पश्येम भरतम यत्कृते व्यसनम महत. त्याच्यामुळे व्यसन म्हणजे संकट आलेलं आहे आपलं. म्हणून व्यसन शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. चुकून कुणाला कुठलं व्यसन असेल तर ते व्यसन म्हणजे संकट आहे आपल्या जीवावरचं. अपि द्रक्ष्यामि भरतम यत्कृते व्यसनम महत. वाल्मिकी रामायणात तसंच आहे. त्वया राघव संप्राप्तम सीतया च मया तथा. तुम्हाला मला हे सगळ्यांवर संकट आलेलं आहे. तेव्हा आता भरताला मारलं तर त्यात काही दोष मला दिसत नाही म्हणतो. पूर्वी ज्यानं अपकार केले त्याला मारणं हे धर्ममान्यच आहे. हा आता धर्म सांगतो रामाला.
आणि हे राघवा, प्रथम भरतानं धर्माचा त्याग केला आहे, आज त्याला ठार करून आपण पृथ्वीचं राज्य शासन करा. आज राज्यलोभी कैकेयी युद्धामध्ये आपला पुत्र भरत मारला गेलेला पाहिजे, त्याला त्याच्यात दुःख आनंद आहे. आणि परत तो म्हणतो की त्याला तसं पाहून व्याकुळ होऊन ती कोसळल. जसं हत्तीनं वृक्ष उन्मळून टाकावा, आज तिच्या आपतेष्टांसह अरे मी त्या कैकेयीला सुद्धा ठार मारेन आणि तिच्यामुळं कलंकित झालेली वसुंधरा शुद्ध पवित्र करीन. अद्य भग्नम हतम संख्ये कैकेयी गृद्धिनी राज्य पार हिरावून घेणारी. पुत्रम पश्यतु दुःखार्ता हस्तिभग्नमिवं ध्रुवम. अद्य पुत्रम हतम संख्ये कैकेयी राज्य कामुका. मया पश्येत सुदुःखार्ता हस्तिभिन्नमिव ध्रुवम. तेच दोघांनी तसंच वर्णन केले. तो असं म्हणतोय पुढं, अरे रामा, ज्याप्रमाणे कुंडात बंदिस्त झालेला अग्नीला कुंडाबाहेर मुक्त करावं, तसं आजपर्यंत कोंडून ठेवलेला राग आता मी युद्धामध्ये मुक्त करीन. त्याला संताप नुसता आत भरून राहिलेला आहे, तो कधी व्यक्त करीन त्याचा म्हणजे निचरा करीन असं त्याला झालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, या चित्रकूट पर्वताच्या वनाला माझ्या बाणांनी शत्रूंची शरीरं बांधून त्यांच्या रक्ताचं मी सिंचन करीन. तो त्याला शत्रू मानतोय. आणि माझ्या बाणांनी भेदलेली हत्तींची हृदय आणि मृत सैनिक, ही तर कल्पना इतकी भयानक केलेली आहे त्यांनी. सगळ्या पशुपक्ष्यांना खुशाल खाऊ देत म्हणतो. आणि मी आणि माझे धनुष्यबाण आज या युद्धात ऋणमुक्त होऊ आणि भरताला ठार मारून ते मला साध्य करायचे. शराणाम धनुष्याहम अनृणोऽस्मिन् महाहवे. या मोठ्या युद्धामध्ये मला अनृण व्हायचे, म्हणजे ऋणमुक्त व्हायचे. संवृतम भरतम हत्वा भविष्ये नात्र संशय. आणि मग हा सेनापती खाली पडल्यावर बाकी सैन्य, हत्ती, घोडे, सैन्य हे पटापट खाली पडतील, कारण ते अनाथ झालेले असतील. आणि माझ्या बाणांनी मारल्या गेलेल्या सैनिकांची मृत शरीरं आज पशुपक्ष्यांना भरपूर खाद्य म्हणून मिळतील, असं तो म्हणतोय. आणि मग पुन्हा अजूनही त्याचं भाषण पुढच्या सर्गामध्ये आहे, पण मला असं वाटतं की मग आज आपण इथेच थांबावं. 105 पर्यंत सर्ग झालेत, अजून 121 म्हणजे 15 सर्ग आहेत. 2-3 आपल्याला असे हे जातील, तर आपण इथंच थांबूया. श्रीरामांचीच पुन्हा एकदा स्मरण करू. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. तसा म्हणलं तर गंभीर विषय आहे, म्हणलं तर आपल्याला फार समजून घेण्यासारखा विषय असा आज आपल्याला जेवढं समर्थांनी आणि वाल्मिकींनी जे जे काही केले ते मला जेवढं समजले तेवढं मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन करते, बाबांना वंदन करते. अशोक काकांनी परत सकाळी आठवण करून दिली, मागच्यासारखा घोटाळा नको. रोहिणीताई छान नियोजन करतात आणि उल्हासदादांनी सुंदर असं गीत लावलेलं होतं. माझ्या आधीच्या ताईंनी, अनुराधाताईंनी सुंदर रामवंदना म्हटली. म्हणून या सगळ्याला अशी एक वेगळी झालर लागते प्रेमाची, तर ती सगळी मिळते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.